अच्छा, जरा विचार करा. कंदुरीच्या जेवणाचे निमंत्रण आलंय. आता असं निमंत्रण आलं की ते सहसा टाळता येत नाही, बरोबर ना? आणि ह्याच गोष्टीवरून आपल्याकडे मटणाच्या जेवणाला किती महत्त्व आहे हे अगदी स्पष्ट दिसतं. आणि हे अगदी खरे. म्हणजे बघा, हातातलं काम कितीही महत्वाचं असो, पण कंदुरीचं जेवण चुकवायचं नाही असा अनेकांचा जणू काही नियमच असतो. आणि म्हणूनच त्या जेवणातलं मटण जर चविष्ट आणि एकदम उत्तम दर्जाचं असेल तर मग त्या जेवणाची रंगत अजूनच वाढते. मग प्रश्न हा आहे की मटणाच्या दुकानात गेल्यावर नक्की काय बघायचं, कोणतं मटण घ्यायचं आणि कोणतं टाळायचं? ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे शोधणार आहोत. म्हणजे पुढच्या वेळी मटण घ्यायला जाताना मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि खरं तर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे दुकानात पाय ठेवल्या ठेवल्या काय बघायचं. कारण उत्तम मटण निवडण्याआधी दुकानातली परिस्थिती आणि समोर टांगलेलं मटण कसं आहे हे पारखता यायला हवं. इथे आपल्याला मुख्य 3 गोष्टींवर लक्ष ठेवायचंय. पहिली गोष्ट, कापलेल्या बोकडाचा आकार कसा आहे, खूप मोठा आहे की लहान. दुसरी, मटणाचा रंग कसा दिसतोय. आणि तिसरी, त्या बोकडाचं वय साधारण किती असेल. या 3 गोष्टींवरून आपल्याला सुरुवातीलाच एक अंदाज येऊन जातो. आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मटणाचा रंग. लक्षात ठेवा, ताजं मटण नेहमी गुलाबी रंगावर असतं आणि ते चवीलाही एकदम छान लागतं. जर मटण जास्तच लाल भडक दिसत असेल तर ते शिळं असण्याची शक्यता असते. त्यामुळे असं मटण घेणं शक्यतो टाळावं. तर मग घ्यायचं कोणतं? तर सगळ्यात आदर्श निवड म्हणजे मध्यम वयाचा बोकड. खूप मोठ्या जनावराचं मटण कसं चिवट लागतं आणि अगदीच कोवळं लहान करडू असेल तर त्याचं मटण शिजल्यावर लगेच गाळ होतं. म्हणूनच मध्यम वयाचा आणि शक्यतोवर नर प्राणी म्हणजे बोकड निवडणं नेहमीच चांगलं. त्याचं मांस चवीला सर्वोत्तम मानलं जातं. ठीक आहे, आता मटण ताजं आहे हे तर कळलं, पण त्यातले नेमके कोणते भाग मागायचे ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे. कारण योग्य भागांची निवड केली ना तरच जेवणाला खरी चव येते. मटण घेताना काही खास भाग आवर्जून मागायला हवेत. यात येतो सीना म्हणजे छातीचा भाग, मग मांडीचा थोडा भाग, नळी तर हवीच, सोबत काळजाचा एक छोटा तुकडा आणि थोडीशी चरबी. या सगळ्यामुळे मटण आणि हाडं यांचे एक परफेक्ट बॅलन्स साधला जातो. या सगळ्या भागांमध्ये एक भाग असा आहे जो खवय्ये सगळ्यात उत्तम मानतात, तो म्हणजे सीना किंवा छातीचा भाग. मटण घेताना हा भाग तर आवर्जून मागायलाच हवा. याचं कारण पण अगदी सोपं आहे. सीन्याच्या भागामध्ये एकदम मऊ मांस आणि लहान चविष्ट हाडं यांचं एक जबरदस्त मिश्रण मिळतं. ही हाडं लहान असल्यामुळे चघळायलाही सोपी पडतात आणि रश्श्याला तर काय एक अप्रतिम चव येते. सीना झाला. आता वळूया मांडीच्या भागाकडे. मांडीचा भाग सुद्धा चवीला एकदम उत्तम असतो, पण त्यात ना एक खास गोष्ट दडलेली असते जी खऱ्या खवयांची अगदी आवडतीये. ती खास गोष्ट म्हणजे नळी. मांडीच्या हाडात जी नळी मिळते आणि तिच्या आतला तो गर, ज्याला गट्टू म्हणतात, तो ओढून खाण्यात जो आनंद आहे ना, तो खरंच वेगळाच आहे. या मुख्य भागांसोबतच काळजाचा एक छोटा तुकडा आवर्जून घ्या. तो चव पण देतो आणि पौष्टिक पण असतो. आणि हो, थोडीशी चरबी घ्यायला अजिबात विसरू नका. जेव्हा सुक्या मटणाची भाजी बनवाल ना तेव्हा ही चरबी चव अक्षरशः दुप्पट करते. मटण म्हणजे फक्त रस्सा किंवा सुकी भाजी नाहीये. त्याचे इतरही अनेक आरोग्यदायी आणि चविष्ट प्रकार बनवता येतात, विशेषतः सूप्स. यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे आळणी सूप. हे म्हणजे साधं मटणाचं पाणी. लहान मुलांच्या पोषणासाठी किंवा आजारपणातून उठलेल्या व्यक्तीसाठी हे अगदी अमृतासारखं आहे. नुसतं सूप प्यायल्यानेही मटणाचं पूर्ण पोषण मिळतं. दुसरा एक जबरदस्त प्रकार म्हणजे पाया सूप. खास करून हिवाळ्यात हे सूप हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. बाळंतिणीला तर डॉक्टरसुद्धा आवर्जून पाया सूप प्यायचा सल्ला देतात. चवीला अप्रतिम आणि पोषणाने भरपूर. आता एक महत्वाचा मुद्दा. अनेक जुने जाणते खवय्ये सांगतात की मटणाची खरी चव ही पातेल्यात मंद आचेवर शिजवल्यावरच येते. कुकरमध्ये मटण पटकन शिजतं खरं, पण ते बेचव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर वेळ असेल तर पातेल्यात शिजवलेलाच मटण उत्तम. मटण चविष्ट तर आहेच, पण ते आरोग्यासाठी कसं आहे आणि ते खाताना कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. मटणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, हाडं मजबूत बनवतं. यात प्रोटीन आणि लोह भरपूर असल्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि लहान मुलांच्या वाढीसाठीही ते खूप उपयुक्त ठरतं. पण अर्थातच कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्लेली बरी. आहारतज्ञांच्या मते लाल मांस म्हणजेच रेड मीट आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं आरोग्यासाठी योग्य आहे. ते रोज खाणं टाळावं. यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे.
आपलं शरीर पांढऱ्या मांसातील म्हणजे चिकन किंवा मासे यातून मिळणारी 80% प्रथिना शोषून घेतं, तर लाल मांसातील हेच प्रमाण 74% आहे. याचा अर्थ प्रथिना मिळवण्यासाठी पांढरं मांस जास्त प्रभावी ठरू शकतं. तर ही होती मटण खरेदीबद्दलची संपूर्ण माहिती. आता पुढच्या वेळी मटणाच्या दुकानात जाताना एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. तर मग पुढच्या खेपेला कोणता नवीन भाग आजमावून पाहणार? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मटणाच्या दुनियेत प्रत्येक भागाचे चाहते आहेत आणि प्रत्येक भागाची एक स्वतःची वेगळी खासियत आहे.